हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. मी लाईफस्टाईल, ब्युटी, फॅशन, मेकअप, स्किन केअर अशा बऱ्याच साऱ्या सब्जेक्टवर व्हिडिओ हे घेऊन येत असते. तुम्हीही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा. तर मैत्रिणींनो, कोणत्याही शुभ प्रसंगी साडी ही नेसली जाते. म्हणजेच लग्न कार्य असू देत, काही सणा समारंभ असू देत किंवा कुठलाही प्रोग्राम असू दे, साडी ही महिला आवर्जून नेसतात. आणि साडीमध्ये ही सगळ्यात जास्त नेसली जाते ती काठपदर साडी. पण बदलत्या काळानुसार काठपदर साड्यांची ही फॅशन ही बदलताना दिसून येत आहे. आजकाल मार्केटमध्ये भरपूर सारे पॅटर्न्स आणि डिझाईन्स या अवेलेबल आहेत आणि त्यासोबतच भरपूर सारे साड्यांचे पॅटर्न्स ही मार्केटमध्ये आजकाल अवेलेबल आहेत. आता बदलत्या काळानुसार काठपदर साडी ऐवजी तुम्ही ऑर्गेन्झा साडी किंवा कुठली डिझायनर साडी किंवा आजकाल नवीन ज्या मार्केटमध्ये ट्रेंडमध्ये आलेल्या साड्या आहेत त्याही तुम्ही वेअर करू शकता. आता नेहमी काही महिला काय करतात, नेहमी काकूबाई सारख्या त्याच काठपदर साड्या ह्या नेसतात, म्हणजे वेअर करतात. काठपदर साडी ही नेसायला काहीच हरकत नाही. बट तुम्हाला जर काहीतरी तुमच्यामध्ये स्वतःमध्ये काही चेंजेस बघायचे असतील किंवा तुम्हालाही स्वतःचा लुक हा अट्रॅक्टिव्ह बनवायचा असेल तर तुम्ही काही अशा मार्केटमध्ये ट्रेंडिंग साड्या आहेत त्याही नेसून तुमचा लुक हा अट्रॅक्टिव्ह बनवू शकता. आता तुम्हालाही नेहमी काठपदर साडी नेसून कंटाळा आला आहे का? तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही ट्रेंडिंग आणि लेटेस्ट पॅटर्न्स आणि डिझाईनच्या साड्या सजेस्ट करणार आहे. तर तुम्हालाही काठपदर साडी ऐवजी दुसरी साडी नेसायची असेल, वेअर करायची असेल किंवा खरेदी करायची असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या साड्या तुम्हाला सजेस्ट करणार आहे त्या तुम्ही नक्की ट्राय करा. त्याने तुमचा लुक हा नक्कीच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मदत होईल. चला तर मग त्या साड्या कुठल्या त्या बघूयात. सध्या साड्यांमध्ये ह्या सॉफ्ट ऑर्गेन्झा डिझायनर साड्या ह्या खूपच जास्त ट्रेंडिंग मध्ये आहेत. या साडीला जरीचा काठ हा कॉन्ट्रास्ट कलर मध्ये असल्यामुळे ही साडी वेअर केल्यानंतर तुमचा लुक अतिशय रिच आणि रॉयल दिसून येतो. ह्या सॉफ्ट ऑर्गेन्झा ज्या साड्या आहेत ह्या मार्केटमध्ये खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे आणि यामध्ये तुम्हाला भरपूर सारे पॅटर्न्स आणि कलर्स ही पाहायला मिळतील. तर तुम्ही ह्या साडीमध्येही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. सध्या हेवी सिल्क काठपदर साड्या नेसण्याऐवजी भरपूर साऱ्या लेडीज या लाईट वेटच्या साड्या नेसायला पसंत करतात. तर या लाईट वेटच्या साड्या या वेअर केल्यानंतर आपला लुक हा मॉडर्न आणि क्लासी दिसण्यासाठी नक्कीच मदत होते. आणि या लाईट वेटच्या साड्या नेसायलाही कम्फर्टेबल असतात आणि तुम्ही दिवसभरही या साडीमध्ये कम्फर्टेबल फील कराल. या संपूर्ण साडीवर सरोसकी डायमंड वर्क केल्यामुळे ह्या साड्या दिसायलाही अतिशय एलिगंट दिसतात. त्यासोबतच संपूर्ण साडीवर डायमंड वर्क केलेले आहे त्यामुळे तुमचा लुक अतिशय क्लासी आणि सुंदर दिसतो. या साड्यांवरील कलर कॉम्बिनेशन हे अतिशय सुंदर असल्यामुळे या साड्या नेसल्यानंतर खूप जास्त हायलाइट्स होतात. आणि या साडीवर कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाउज पीस ही देण्यात आलेला आहे. तुम्ही ह्या साड्या कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा सणा समारंभासाठी नक्कीच नेसू शकता. तसेच पार्टीवेअर म्हणून देखील तुम्ही ह्या साड्या यूज करू शकता. तर ह्या अतिशय सुंदर साडीचा हा पॅटर्न आहे आणि डिझाईन्स आहेत. जर तुम्हाला ही काठपदर साडी जर हेवी वाटत असेल किंवा तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही ही साडी नक्की ट्राय करू शकता. या साडीच्या वरती जे डायमंड यूज करून जे वर्क केलेलं आहे ते खूपच सुंदर आणि रिच लुक देतं. आणि त्यासोबतच याचा जो ब्लाउज आहे तो कॉन्ट्रास्ट कलरचा आहे. आजकाल कॉन्ट्रास्ट कलरची ही खूप जास्त ट्रेंड आहे त्यामुळे शक्यतो तुम्ही ह्या साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाउज हा स्टिच करून घ्या. आता या ज्या साड्या आहेत या साड्यांचे मार्केटमध्ये भरपूर सारे कलर्स अवेलेबल आहेत. या साड्यांची किंमत मार्केटमध्ये 1700 ते 2000च्या दरम्यान आहे. तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला काठपदर साडी नेसण्याचा कंटाळा आला असेल तर मी ह्या व्हिडिओमध्ये ज्या साड्या तुमच्या सोबत शेअर केल्या त्या तुम्ही नक्की ट्राय करा. आणि यातली तुम्हाला कुठली साडी ही आवडली तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून कुठल्या विषयावर मी व्हिडिओ हे घेऊन यावेत हेही मला कमेंट मध्ये मेन्शन करा.
आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक यू एव्हरीवन.